भारताचं राजकारण म्हटलं की अनेक राष्ट्रीय पक्ष डोळ्यासमोर येतात नाही का? पण या पक्षांची खरी ओळख काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात त्यांचं राजकारणातलं स्थान कसं बदललंय? चला आज आपण हेच सगळं समजून घेऊया. पण थांबा, आपण पुढे जाण्याआधी एक अगदी बेसिक पण महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष असं का म्हटलं जातं? म्हणजे हा दर्जा मिळतो कसा? यासाठी काही खास नियम आहेत का? हो आहेत, चला बघूया. अगदी बरोबर. आणि हे नियम कोणीही नाही तर थेट भारतीय निवडणूक आयोगाने ठरवले आहेत. म्हणजे असं नाहीये की कोणीही उठून स्वतःच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणवू शकेल. त्यासाठी त्यांना काही अटी, काही निकष पूर्ण करावेच लागतात. तर सगळ्यात महत्वाचा निकष काय आहे? तर ऐका, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कमीत कमी 4 राज्यांमध्ये पक्षाला एकूण मतदानापैकी किमान 6% मतं मिळवावी लागतात. आणि एवढ्यावरच भागत नाही, तर त्याचसोबत लोकसभेमध्ये किमान 4 खासदार निवडून आणणंसुद्धा बंधनकारक आहे. तेव्हा कुठे तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखला जातो. ओके, तर हे झाले नियम. आता आपण थेट त्या पक्षांबद्दल बोलूया जे भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. म्हणजे अगदी 2 मोठे खेळाडू, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष. सुरुवात करूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून. हा पक्ष फक्त भारतातल्या सगळ्यात जुन्या पक्षांपैकी एक आहे असं नाही, तर स्वातंत्र्यानंतर तर कित्येक दशक अक्षरशः भारतीय राजकारणावर याच पक्षाची एकहाती सत्ता होती, त्यांचं वर्चस्व होतं. आता काँग्रेसच्या विचारधारेबद्दल बोलायचं झालं तर ती नेहमीच धर्मनिरपेक्षता आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या तत्वावर आधारलेली आहे. म्हणजे बघा, स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात सामाजिक समानता आणणं आणि जे दुर्बल घटक आहेत त्यांचा विकास करणं हेच पक्षाचं मुख्य उद्दिष्ट होतं. चला आता वळूया भारतीय जनता पक्षाकडे, म्हणजेच भाजपकडे. माहितीये का, हा पक्ष थेट असाच नाही आला. आधी भारतीय जनसंघ नावाचा एक पक्ष होता आणि त्याचंच एक प्रकारे नवरूप म्हणून 1980 मध्ये भाजपची स्थापना झाली. भाजपची विचारधारा मुख्यत्वे भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादावर आधारलेली आहे आणि त्याचवेळी आर्थिक सुधारणा आणि देशाचा विकास यावर त्यांचा नेहमीच खूप भर राहिलेला आहे. हे त्यांच्या अजेंड्यावर नेहमीच वर असतं. ठीक आहे, आता या 2 मोठ्या पक्षांनंतर आपण अशा 2 पक्षांबद्दल बोलूया ज्यांची विचारधारा खूपच स्पष्ट आहे आणि ती विशिष्ट सामाजिक गटांवर केंद्रित आहे. ते पक्ष म्हणजे बहुजन समाज पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. आणि गंमत म्हणजे ह्या पक्षांची निवडणूक चिन्हसुद्धा त्यांच्या विचारधारेबद्दल खूप काही सांगून जातात. जसं की बसपचा हत्ती, तो बहुजन शक्तीचं प्रतीक मानला जातो. तर दुसरीकडे माकपचा विळा, हातोडा आणि तारा हे चिन्ह कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढ्याचं, त्यांच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतं. बहुजन समाज पक्षाची स्थापना 1984 मध्ये कांशीराम यांनी केली होती आणि या पक्षानं विशेषतः उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये स्वतःला एक मोठी राजकीय ताकद म्हणून सिद्ध करून दाखवलं. त्यांचं मुख्य ध्येय काय? तर बहुजन समाजाला राजकीय सत्तेत आणणं. आता बहुजन समाज म्हणजे नेमकं कोण? तर या संकल्पनेत दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि धार्मिक अल्पसंख्याक यांचा समावेश होतो. या सगळ्यांना एकत्र आणायचं आणि त्यांच्या हक्कांसाठी लढायचं हेच बसपचं मुख्य काम आहे. हेच त्यांचं ध्येय आहे. दुसरीकडे आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. हा पक्ष 1964 मध्ये जो मूळ कम्युनिस्ट पक्ष होता त्यातूनच वेगळा होऊन तयार झाला. हा पक्ष समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांवर ठाम विश्वास ठेवतो आणि त्यांचा लढा तो मुख्यत्वे साम्राज्यवादाच्या विरोधात असतो. सोबतच कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणं हे त्यांचं महत्त्वाचं काम आहे. चला आता जरा अशा 2 पक्षांकडे पाहूया ज्यांची मुळं काँग्रेस पक्षातच आहेत. म्हणजे हे पक्ष काँग्रेसमधूनच बाहेर पडून तयार झाले आहेत. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1999 मध्ये काँग्रेसमधून वेगळा झाला आणि स्थापनेपासूनच या पक्षाने विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात एक खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे. इतकंच नाही तर काही काळ त्यांनी राष्ट्रीय राजकारणातही आपलं वजन दाखवून दिलंय. विचारधारेच्या बाबतीत बोलायचं तर काँग्रेसप्रमाणेच हा पक्षसुद्धा लोकशाही, समानता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना मानतो. पण त्यांचा मुख्य फोकस हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिला आहे. आता बोलूया अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसबद्दल. या पक्षाची स्थापना झाली 1998 मध्ये, पण त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला 2016 मध्ये. आणि या पक्षाचा गड कोणता? तर पश्चिम बंगाल. या पक्षाची विचारधारासुद्धा बऱ्यापैकी काँग्रेसच्या विचारधारेशी मिळतीजुळती आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता,
आणि हो, समाजातील जे दुर्बल घटक आहेत त्यांचं संरक्षण करणं ही या पक्षाची सुद्धा ऐसी नई स्टोरी के लिए लाइक और सब्सक्राइब करिए प्लीज। हाँ बिल्कुल, लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। मुख्य ध्येय आहेत. तर ही झाली सगळ्या पक्षांची विचारधारा. पण खरं राजकारण तर निवडणुकीच्या मैदानात दिसतं नाही का? तर या विचारधारेचं निवडणुकीत काय होतं? चला एक जबरदस्त उदाहरण पाहूया. 2009 आणि 2014 या फक्त 2 निवडणुकांमध्ये भारताचं राजकीय चित्र अक्षरशः कसं पालटलं ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता जरा हे आकडे बघा. हे आकडे पाहून खरंच धक्का बसेल. फक्त 5 वर्षांच्या गॅपमध्ये 2009 मध्ये 206 जागा जिंकणारी काँग्रेस 2014 मध्ये थेट 44 जागांवर आली. विचार करा. आणि दुसरीकडे भाजपच्या जागा 116 वरून उडी मारून थेट 282 वर पोचल्या. म्हणजे सत्तेचं गणित पूर्णपणे उलटं झालं. आणि बसपासारख्या पक्षाला तर खातंही उघडता आलं नाही, 0 जागा. पण ऐका, हा बदल फक्त आकड्यांचा खेळ नव्हता. नाही, हा भारतीय राजकारणाची दिशाच बदलणारा एक खूप मोठा टर्न होता. काँग्रेसचं जे कित्येक दशकांचं वर्चस्व होतं त्याला इथे एक जबरदस्त धक्का बसला. आणि त्याचवेळी भाजप एक नवीन, खूप मोठी आणि प्रबळ शक्ती म्हणून देशासमोर आली. म्हणूनच 2014ची निवडणूक ही भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा मानली जाते. एक असं वळण ज्याने देशाची राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून टाकली आणि ज्याचे परिणाम खूप दूरपर्यंत जाणवणारे होते. पण गोष्ट इथेच संपत नाही, नाही का? 2014 नंतरही भारतीय राजकारणात खूप काही बदललंय. त्यामुळे जाता जाता एक प्रश्न मनात येतोच की त्या ऐतिहासिक निवडणुकीनंतर आजपर्यंत देशाच्या राजकीय पटलावर आणखी कोणते नवीन बदल झाले आहेत याचा विचार करायला नक्कीच हवा.